सॉरी फॉर इंटरप्ट यू गायज फॉर द सॉन्ग. अनुस्कोरा घाटातले अर्जुन डॅमचा नजारा तुम्ही बघा. हा अनुस्कोरा घाट थेट जातोय विजयदुर्गला. आम्ही विजयदुर्गला आज फिरणार होतो. विजयदुर्गला जाताना आम्ही पाचल मध्ये थांबलो. अनुस्कोरा घाट पास केल्यावर पाचल लागते. पाचल मध्ये आम्ही वडापाव वगैरे सगळं खाल्लं. वडापाव आणि वडापावची चटणी मस्त. कोकणातूनचा रस्ता होता हा. रस्त्याच्या साईडनं आंब्याची आणि काजूची झाडं होती. झाडं बघत बघत आम्ही कसे काय एकदा विजयदुर्गला पोहोचलो कळालंच नाही. विजयदुर्ग म्हणजे देवगड जवळ, आणि देवगड म्हटल्यावर हापूस आंब्याचा विषय येतोय. आम्ही कच्चे हापूस आंबे काढून घेतले एका झाडाचे, कारण आम्ही आमच्या लंच साठी आंबे यूज करणार होतो, म्हणजे खाणार होतो. मग काय आम्ही पोचलो डायरेक्ट विजयदुर्गला. कोणत्याही शत्रूला आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध न जिंकलेला किल्ला म्हणजे विजयदुर्ग. आपल्या महाराजांच्या विरोधात कुठल्याही शत्रूनं या किल्ल्यावर विजय मिळवला नव्हता. किल्ल्यावर गेलो, गाईड घेतला आणि किल्ल्याची सगळी हिस्ट्री ऐकल्यानंतर अंगावर काटा आला. मला तर असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा कुठलाच राजा होऊन गेलेला नाही. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. सगळे म्हणत होते आम्हाला व्हिडिओमध्ये घे, सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं. खूप मस्त इतिहास आहे या किल्ल्याचा. तुम्ही जर विजयदुर्गला कधी व्हिजिट केलं तर नक्की गाईड घ्या. ऊन पण खूप लागत होतं, म्हणून मी आणि माझ्या दीदीचं स्कार्फ असतोय तो डोक्यावर घेतला. तिथून आम्ही एका देवगड साईडला एका झाडाखाली जेवायला थांबलो. पुढच्या व्लॉगमध्ये त्यासाठी फॉलो करा. थँक्यू.